नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत की इको क्लब अंतर्गत आपल्या शाळेचे नोटिफिकेशन कसे अपलोड करायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत शेअर करा। बघा, इको क्लब अंतर्गत आपल्याला विविध कार्यक्रम आपल्यासमोर आलेले आहेत आणि आपण त्यात काम केलेले आहे। पहिला उपक्रम बघूया, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आईसोबत आपल्याला एक झाड लावून घ्यायचं आहे, त्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं प्रमाणपत्रही अपलोड करायचं आहे। ते आपल्याला ecoclubeducation.gov.in ह्या वेबसाईटवरती मिळेल। तसेच दुसरा उपक्रम आहे झाडांना QR कोड लावणे। तिसरा उपक्रम आहे शाळांनी नोटिफिकेशन अपलोड करणे आणि चौथा उपक्रम जो आहे तो एक पेड़ माँ के नाम या अंतर्गत कोणत्याही संस्थांनी, शैक्षणिक असो किंवा खाजगी असो किंवा शासकीय संस्था असो, त्या संस्थांनी आईच्या नावाने एक झाड लावून त्याचासुद्धा फोटो इथे अपलोड करायचा आहे, ज्या अंतर्गत आपल्या शाळांनी सुद्धा हे काम केलेलं आहे। आज आपल्याला ह्या व्हिडिओत बघायचं आहे की शाळांनी नोटिफिकेशन कसे अपलोड करायचे आहे। चला तर मग आपण याला सुरुवात करूया। आज आपण आपल्या मोबाईलवरती कसे करू बघूया। प्रथम क्रोमला जाऊया, ecoclub.education.gov.in ही वेबसाईट आपण सर्च करूया। बघा, या ठिकाणी ही वेबसाईट अपलोड होत आहे। या ठिकाणी वरतीच आपल्याला बघा क्लिक हिअर असं दिसत आहे वरती, त्या ठिकाणी आपण क्लिक करूया। हे ओपन केल्यानंतर वरती आपल्याला लॉग इन हा एक ऑप्शन भेटतो सगळ्यात वरती, त्यामध्ये आपण लॉग इनला जाऊया। त्या ठिकाणी 3 ऑप्शन्स आहेत, त्यातला स्कूल लॉग इनमध्ये आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे। आपण तो UDIS नंबर टाकूया आणि त्याच्याच पुढे आपल्याला आपण हे प्रथमतः करणार आहोत, त्यामुळे तिकडे कंटिन्यू बटन येईल व आपल्या UDISला रजिस्टर्ड असलेल्या नंबरला, मुख्याध्यापकांच्या नंबरला OTP जाणार आहे आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तो OTP आल्यानंतर तो OTP टाकून कॅप्चा आपल्याला त्याच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि एकदा आपल्याला OTP हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। चला तर मग आपण OTP टाकूया, कॅप्चाही टाकूया आणि आपलं सबमिट करून आपली शाळेचं लॉग इन करून घेऊया। मग या ठिकाणी आपण सबमिट करून लॉग इनला जाऊया। या ठिकाणी आपल्याला शाळेचं प्रथमतः आपण करत आहोत, त्यामुळे आपल्याला पासवर्ड सेटसाठी एक काय मिळणार आहे, आपल्याला ऑप्शन्स मिळणार आहेत। नवीन पासवर्ड आपण सेट करूया, सेम तसाच्या तसा पासवर्ड आपण कन्फर्म पासवर्डमध्ये टाकूया आणि अपडेट पासवर्ड टाकूया। हे फक्त प्रथम करताना आपल्याला करायचं आहे, त्यानंतर मात्र आपल्याला आपला पासवर्ड हा लक्षात ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण पुढच्या वेळेस आपले काही शाळेतील उपक्रम होतील, त्यांचे इव्हेंट्स होतील, त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी नोंदणी करून त्या इव्हेंट्सचे, इको क्लबच्या अंतर्गत होणारे इव्हेंट्सचे फोटोज वगैरे आपल्याला ह्या वेबसाईटला, ह्या लॉग इनला आपल्याला अपलोड करता येणार आहेत। ठीक आहे, चला तर मग आपलं पासवर्ड अपडेट झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या मेन पेजवरती आलेलो आहोत नोटिफिकेशनच्या। बघा, या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ नोटिफिकेशन अपलोड करायचं आहे। प्रथमतः या ठिकाणी आपल्याला डाउनलोड एक वर्ड फाईल आहे, ती वर्ड फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे। ती वर्ड फाईल आपण डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला त्या वर्ड फाईलची आपल्याला एक वर्ड डॉक्युमेंट मिळेल, त्यामध्ये आपल्याला शाळेचं नाव, आपल्या मुख्याध्यापकांचं नाव, तसेच प्रत्येक वर्गातील 2 विद्यार्थी असे त्यांचेही नाव आपल्याला टाकायचे आहेत, त्याची प्रिंट काढायची आणि त्यानंतर त्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक आणि आपल्या विद्यार्थी प्रतिनिधीची सही घेऊन हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे। आता ते कसे करायचे ते आपण पुढे बघू। आपल्या वेबसाईटवरती येऊया, त्या ठिकाणी बघा चूज फाईल म्हणून दिलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करूया। खाली आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील त्यातून आपल्याला डाउनलोड्स म्हणा किंवा तुमचे जे काही असतील त्यातून तुम्ही ते चूज करायचे। मी सध्या आता प्रथम फोटो अपलोड करून बघणार आहे की फोटो या ठिकाणी
ॲक्सेप्ट केला जातो आहे का, आपण त्याचंही प्रॅक्टिकल करून बघूया. बघा, आपण फोटो जेव्हा अपलोड करत आहोत त्या ठिकाणी काही एरर दिसत आहे. म्हणजेच आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून चालणार नाही. पुन्हा आपण एकदा चूज फाईलचा पर्याय निवडूया आणि आता आपल्याला ह्या डॉक्युमेंटची जे वर्ड आपण मगाशी जे वर्ड डॉक्युमेंट तयार करून प्रिंट काढून स्कॅन करून एक PDF तयार करूया आणि मात्र आता आपण ती PDF डाउनलोड करूया किंवा ती PDF आपण या ठिकाणी अपलोड करूया. आणि या ठिकाणी आपलं नोटिफिकेशनचं जे काम आहे ते पूर्ण होणार आहे. नोटिफिकेशन अपलोड करण्याचे काम. नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण जी आपली वर्ड फाईल आहे ती अपलोड करत आहोत किंवा ती झाली का आपलं या ठिकाणी अपलोडचं नोटिफिकेशन अपलोडचं काम पूर्ण होणार आहे. अतिशय साधं आणि सोपं असं हे अपलोड नोटिफिकेशनचं काम आहे. तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले नोटिफिकेशन अपलोड करूया आणि इको क्लबबरोबर आपण सुद्धा पर्यावरणाची साथ देऊया. बघा, वरती तुम्हाला मेसेज येईल की सक्सेसफुली तुमचे अपलोड झालेले आहे. पुन्हा तुमची जर कमिटी चेंज झाली, विद्यार्थी बदल झाले तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा रीलोडसुद्धा करू शकतात. धन्यवाद व सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.